हॅलो. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो. अडखळ्यांना भिवून अडथळणे. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. पावलांना पसंत नाही. सुरेश भटांच्या या कवितेसह तुका म्हणे यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण अशी माहिती बघणार आहोत जी अतिशय महत्त्वाची आहे. तुम्हाला त्या संबंधित वर्षातले संपूर्ण पुरस्कार पाठ असतात, परंतु ते विधानांच्या स्वरूपात पडल्याच्या नंतर विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 हे त्या पुरस्काराचं बॅकग्राऊंड आतापर्यंतची जुनी माहिती विचारली जाते. म्हणून ह्या सिरीजमध्ये आपण पुरस्कारांबद्दल कधी न बदलणारी माहिती बघणार आहोत, ज्याचा हा भाग 1 असणार आहे. आणि पहिला पॉईंट असणार आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार, आणि त्यातला पहिला पॉईंट असणार आहे सर्वांना माहीत असलेला नोबेल पुरस्कार. तर मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट बघा काय आहे. तर 1888 मध्ये स्वीडन देशामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती अल्फ्रेड नोबेल असं त्यांचं नाव वर्तमानपत्र वाचत बसले होते. आणि त्या वर्तमानपत्रात अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूची बातमी ते वाचत होते. म्हणजे स्वतःच्या मृत्यूची बातमी ते वाचत होते, पण ॲक्च्युअली त्यांच्या भावांचा मृत्यू झाला होता, परंतु चुकून त्यांच्या मृत्यूची बातमी आली. तर हेडलाईन काय होती बघा पेपरची. तर मृत्यूची दलाली करणाऱ्याचा मृत्यू, अर्थात मौत के सौदागर की मौत, अशा पद्धतीनं ती हेडलाईन आलेली. आणि डायनामाइटचा शोध त्यांनी लावला होता, ज्याचा वापर युद्धात मोठ्या प्रमाणात व्हायचा आणि हजारो लोक मारले जायचे. त्यामुळे त्या डायनामाइटच्या शोधाची खूप निंदा त्या मृत्यूच्या बातमीमध्ये केलेली. आणि हे वाचून अल्फ्रेड नोबेल यांना धक्काच बसला आणि त्यांनी त्या दिवशीच ठरवलं की मेल्याच्या नंतर जर असं बदनाम होणार असेल तर मला ही श्रीमंती पण नको आणि ही प्रसिद्धी पण नको. आणि त्यांनी त्याच दिवशी त्यांच्या संपत्तीतील 31 मिलियन स्वीडिश क्रोनर, म्हणजे अतिशय खूप मोठी रक्कम आहे ही, एवढी रक्कम त्यांनी एका बँकेमध्ये इन्व्हेस्ट केली आणि त्यांच्या नफ्यातून दरवर्षी माझ्या नावाने पुरस्कार दिले जावेत अशी इच्छा व्यक्त केली. आणि अशा पद्धतीने नोबेल प्राईजची सुरुवात झाली आहे. चला तर मग खूप काही जाणून घेऊया आणि या भन्नाट लेक्चरला सुरुवात करूया. आंतरराष्ट्रीय पुरस्कार, त्यातील नोबेल पुरस्कार. मित्रांनो, आपलं नेहमीप्रमाणे या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत, आपल्या टॉपिकचा अजेंडा काय असणार आहे ते मी आधी तुम्हाला सांगतो. तर सर्वप्रथम आपल्याला नोबेल पुरस्काराची पार्श्वभूमी बघायची आहे. काय पुरस्कार आहे आणि कशा पद्धतीनं म्हणजे सुरुवात वगैरे झाली ते. नोबेल फाउंडेशनची स्थापना का करण्यात आली, त्याची रचना कशी असणार आहे. त्यानंतर पुरस्काराचे क्षेत्र कोणते आहेत आणि त्या क्षेत्रातला पुरस्कार देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, हा जोड्या लावायला पडणारा तुमचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर मरणोपरांत पुरस्कार देतात का नाही, देतात तर आतापर्यंत कुणाला मिळाला आहे का, नाही देतात तर त्याचं काय झालेलं आहे, तो पॉईंट आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे बघा ह्या टॉपिकमध्ये, पहिले पुरस्कार विजेते कोण आहेत. नेहमी हा प्रश्न विधान नंबर 2 मध्ये असतो की ह्या क्षेत्रातला पहिला व्यक्ती हा होता, ह्या क्षेत्रातला हा होता. विथ हिंट आपल्याला सगळं बघायचे. एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कार कोणाला मिळालाय का, तो मुद्दा आपल्याला बघायचा आहे. बरोबर आहे. मग ते मिळवणारे मान्यवर कोण आहेत, पुरस्कार प्राप्त प्रथम महिला कोण आहेत, महिलांवरती बराच भर या ठिकाणी दिला जातो, तो पण मुद्दा आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर पुरस्कार प्राप्त सर्वात तरुण आणि सर्वात ज्येष्ठतम मान्यवर कोण आहे, तो पॉईंट बघायचा आपल्याला. आणि नोबेल पुरस्कार आणि भारत हा यांचा संबंध, म्हणजे भारतीय लोकांना कोणता कोणता नोबेल पुरस्कार मिळालेला आहे आणि काय कुठल्या क्षेत्रासाठी मिळालेला आहे तो, आणि नोबेल पुरस्काराबद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट आपण शेवटी बघणार आहोत. तर अशा पद्धतीने ही पूर्ण थीम आपली ह्या लेक्चरची असणार आहे मित्रांनो. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या पॉईंटपासून. पार्श्वभूमी काय आहे बघा. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांच्या मृत्यूपत्राच्या आधारे या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. 1901 मध्ये हा पुरस्कार द्यायला सुरुवात झाली. मग पहिला पुरस्कार कधी देण्यात आलेला आहे तर 1901 ह्या वर्षी. हे वर्ष आपल्याला विसरायचं नाहीये. सुरुवातीला हा पुरस्कार 5 क्षेत्रातील मान्यवरांसाठी दिला जायचा. त्यानंतर आणखीन एक क्षेत्र त्यामध्ये वाढलेलं आहे. तर ती क्षेत्र कोणती कोणती आहेत तो मुद्दा आपल्याला बघायचा आहे. तर पहिलं क्षेत्र असणार आहे साहित्य, दुसरं क्षेत्र असणार आहे शांतता, तिसरं क्षेत्र असणार आहे वैदिक शास्त्र, चौथं असणार आहे फिजिक्स अर्थात भौतिकशास्त्र, आणि 5वं असणार आहे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री. या 5 क्षेत्रांसाठी सुरुवातीला पुरस्कार दिला जायचा. पण पुढं काय झालं बघा. तर 1968 मध्ये स्वीडनमधल्या नॅशनल बँकेला 300 वर्षे पूर्ण झाली. म्हणून 1969 पासून आर्थिकशास्त्र या क्षेत्रासाठी पण पुरस्कार द्यायला
सुरुवात झालेली आहे। मग आता आपल्याला प्रश्न पडला तर किती क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो, तर त्याचं उत्तर आहे 6 क्षेत्रांसाठी। आणि असं छोटंसं बारीक विधान असं पडेल बघा की सुरुवातीपासून हा पुरस्कार 6 क्षेत्रासाठी दिला जातो, तर ते विधान मात्र चुकीचं असेल। सुरुवातीला फक्त 5 क्षेत्र होते, 1969ला एक नवीन क्षेत्र वाढलेलं आहे, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स मधलं पण नोबेल प्राइज द्यायला सुरुवात झालेली आहे। हे पुरस्कार देतात म्हणजे काय करतात, नेमकं काय देतात तो पॉइंट आता आपल्याला बघायचा मित्रांनो। तर काय देतात बघा, या ठिकाणी मी लिहिलेलं आहे बघा। तर नोबेल डिप्लोमा एक दिला जातो, एक छोटासा डिप्लोमाचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी देतात। त्यानंतर नोबेलचं मेडल दिलं जातं, ते मेडल कसं आहे काय नाही ते तुम्ही बघितलं असेल बघा। आणि नोबेलची अमाऊंट दिली जाते, एक रक्कम दिली जाते, बरोबर आहे। प्रत्येक वर्षी ही रक्कम बदलत असते मित्रांनो, बरोबर आहे। का बदलत असते तर ते पुढे पॉइंट मी सांगणारच आहे बघा। नोबेल फाउंडेशन अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे। मग तो पुरस्कार देण्यासाठी कुठली तरी एक केंद्रीय समिती असणं किंवा केंद्रीय फाउंडेशन असणं गरजेचं होतं, म्हणून नोबेल फाउंडेशनची स्थापना झालेली आहे। 29 जून 1900ला नोबेल फाउंडेशनची स्थापना झालेली आहे, बरोबर आहे। उद्देश काय आहे याचा, तर आर्थिक नियोजन करणं आणि संचलन करणं। आता सांगितलं बघा की प्रत्येक वर्षी रक्कम वेगवेगळी असते। का वेगवेगळी असते, तर त्यांनी जो पैसा इन्व्हेस्ट केलेला होता त्या पैशातून तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळणार आहे, तुम्हाला म्हणजे ज्या मान्यवरांना मिळणार आहे त्यांना। तर ते नोबेल पुरस्कार त्या गुंतवणुकीतून मिळणार आहे, तर ते किती ठरवायचा, ह्या वर्षीची रक्कम किती ठरवायची काय नाही, हे काम कोण करत असतं, तर नोबेल फाउंडेशन ही संस्था करत असते। रचना कशी आहे बघा नोबेल फाउंडेशनची, तर 5 व्यक्तींची एक टीम त्यासाठी कार्य करत असते। या टीमच्या प्रमुखाची निवड स्वीडनचे राजे, ज्यांना किंग ऑफ काउन्सिल असं म्हणतात, ते करत असतात। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा येणार आहे मित्रांनो की दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पुरस्काराची घोषणा होते। घोषणा ऑक्टोबरमध्ये होती, परंतु पुरस्कार मात्र दरवर्षीच्या 10 डिसेंबरला दिला जातो। 10 डिसेंबरला का दिला जातो, तर 10 डिसेंबर 1896ला त्यांचा अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झालेला, त्यांचा स्मृतिदिन आहे, म्हणून त्या दिवशी तो दिला जातो। आणि ऑक्टोबरमध्ये दरवर्षी घोषणा होती। ह्या लेक्चरमध्ये मी कुठलाही पुरस्कार त्यांची नावं ह्या वर्षीचा लेटेस्ट कोण काही सांगणार नाही, त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, मी फक्त कधी न बदलणारी माहिती ह्या लेक्चरमध्ये सांगणार आहे मित्रांनो। आणि ह्या वर्षीचे 2019चे पुरस्कार जर तुम्हाला हवे असतील तर तुकामने नावाचं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, @ टाकून तुकामने इथं स्पेलिंग दिले, त्याच स्पेलिंगनं तुम्ही सर्च करा। तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज एकमेकांना भेटतायत असा डीपी असलेला तो चॅनल आहे, ते चॅनल तुम्ही जॉईन करा। आणि त्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज तुम्हाला आढळून येतील, तिथं जा आणि तिथं पूर्ण नोबेल प्राइज डिक्लेअर झाल्याच्या नंतर त्यांची लिस्ट दिलेली आहे, विथ हिंट सहित दिलेली आहे, बरोबर आहे। तर तिथून तुम्ही ते कलेक्ट करा ह्या वर्षीचे पूर्ण नोबेल। त्यानंतर पुढचा पॉइंट काय आहे बघा, तर कुठल्या क्षेत्रासाठी पुरस्कार देणारी कोणती संस्था आहे, हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे, जो जोड्याला वाला आपल्याला पडणार। तर काय आहे बघा, तर साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार जो आहे तो स्वीडिश अकॅडमी तर्फे दिला जातो। साहित्य क्षेत्रातला स्वीडिश अकॅडमी तर्फे देतात। त्याच्यानंतर वैदिक शास्त्र यातला पुरस्कार जो आहे तो रॉयल कॅरोलिन मेडिको इन्स्टिट्यूट या संस्थेतर्फे दिला जातो। भौतिक शास्त्रातला पुरस्कार द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स तर्फे दिला जातो। त्यानंतर पुढचा पुरस्कार बघा कोणता आहे, तर शांतता क्षेत्रातला जो पुरस्कार आहे तो नॉर्वेच्या संसदेने नेमलेल्या द नॉर्वेजियन नोबेल कमिटी तर्फे दिला जातो, बरोबर आहे। म्हणजे शांतता क्षेत्र सोडून इतर सर्व क्षेत्रांसाठीचा जो पुरस्कार आहे तो स्वीडन देशाकडून दिला जातो आणि फक्त शांततेचा पुरस्कार नॉर्वे देशाकडून दिला जातो। हा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणता पुरस्कार एकच आहे जो नॉर्वे देशाकडून दिला जातो, बरोबर आहे। तर कोणता पुरस्कार आहे तो, तर शांततेच्या क्षेत्रातला पुरस्कार। आणि नॉर्वेच्या संसदेला स्टोटिंग असं म्हणतात बघा, प्रत्येक संसदेचे वेगवेगळे नाव आहेत। आणि जवळपास 1.25 दशलक्ष अमेरिकी डॉलर एवढी रक्कम पुरस्कारांतर्गत दिली जाते, जी दरवर्षी बदलत असते। त्यानंतर पुढचा पॉइंट असणार आहे मित्रांनो की मरणोपरांत कोणाला पुरस्कार दिला जातो का, तर मरणोपरांत जे आहे ते पुरस्कार दिला जात नाही, बरोबर आहे। आधी दिला जायचा, परंतु 1974ला नियम केला की मरणोपरांत, मेल्याच्या नंतर मृत्यूच्या नंतर कुणालाही पुरस्कार देता येणार नाही, बरोबर आहे। असं का केलं, तर 2 व्यक्तींना पुरस्कार डिक्लेअर झाल्याच्या नंतर पुरस्काराचं वितरण सोहळा होणार होता, त्याच्या जस्ट काही दिवस आधी त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे ते पुरस्कार वितरण सोहळ्यास येऊ शकले नाहीत, म्हणून असा नियम केला की मरणोपरांत हा पुरस्कार द्यायचा नाही। म्हणून 2 व्यक्तींना मात्र आतापर्यंत मरणोपरांत पुरस्कार मिळालेला आहे, जे अतिशय महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने। पहिले आहेत बघा एरिक एक्सल कार्लफेल्ड आणि दुसरे आहेत डाग हॅमरशोल्ड, बरोबर आहे। या एरिक यांना साहित्य क्षेत्रासाठी 1931चा नोबेल मिळाला होता
आणि डॅग हॅमरसोल्ड यांना 1961चा शांतता क्षेत्रासाठीचा पुरस्कार. याची हिंट करा. एक डाग मरा. बरोबर आहे, अशी काहीतरी तुम्ही हिंट त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर पुढचा पुरस्कार काय आहे बघा, पुढचा पॉइंट आहे, पुरस्कार नाही तर 10 डिसेंबर 1901चा पहिला नोबेल सोहळा कसा झाला होता, काय नाही. 10 डिसेंबर 1901ला जो सोहळा झाला होता त्याच्यामध्ये पहिले पुरस्कार मिळवणारे मानकरी कोण आहेत. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी जोड्या लावाला हा प्रश्न विचारतील किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये विधानाच्या स्वरूपामध्ये विचारतील. आता उदाहरणार्थ 2019चा साहित्याचा पुरस्कार जो आहे, 2019चा सांगतोय, तो अतिशय महत्वाचा आहे. कारण का महत्वाचा आहे साहित्यातला, कारण 2018चा पुरस्कार साहित्यातला डिक्लेअरच केला नव्हता, म्हणून 2019 मध्ये 2 व्यक्तींना साहित्यातला पुरस्कार मिळाला. एक 2018चा असणार आणि एक 2019चा असणार. बरोबर आहे. म्हणून आणि त्याच्यानंतर खाली दुसरं विधान देतात की पहिल्या साहित्यातला पुरस्कार यांना मिळालेला. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून आपण हे लेक्चर या ठिकाणी घेत आहोत विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 साठी. तर साहित्यातला पहिला पुरस्कार सुली प्रमोद या फ्रान्सिस कवी यांना मिळालेला. याची हिंट आपण केलेली आहे. जोड शब्द आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे. साहित्य सुली असं तुम्ही पाठ करून टाकायचा. साहित्यातला मग सुली प्रथम फ्रान्सिस कवी यांना मिळालेला. वैदिक शास्त्रातला पुरस्कार एमिल वान बेहरिंग हे जर्मनचे होते वैदिक शास्त्रज्ञ, त्यांना मिळालेला. बरोबर आहे. वैद्य बहिरा अशी त्याची हिंट केलेली आहे बघा. बरोबर आहे. पहिला वैद्य बहिरा असं म्हणा, मग पहिला शब्द पण त्याच्यामध्ये होत्यात. तिसरा पुरस्कार असणार आहे भौतिक शास्त्राचा विल्यम कॅनरेड रॅन्टोजेन हे जर्मनीचे होते. ह्यांना आपण ओळखतो बघा, फिजिक्सचा राजा अशी त्यांची हिंट आहे. फिजिक्सचा राजा म्हणजे रॅन्टोजेन, आणि त्यांनी एक्सरेचा शोध लावलेला आहे म्हणून त्यांना तो भौतिक शास्त्रातला पहिला पुरस्कार मिळालेला होता. 1901 मधला आहे हा. त्यानंतर पुढच्या क्षेत्रातला पुरस्कार जो आहे तो आपण बघूया. रसायनशास्त्रातला पहिला पुरस्कार जो आहे तो जेकोबस हेनरिक वॉन्टहॉफ यांना मिळालेला. नेदरलँडचे रसायनशास्त्रज्ञ ते होते. बरोबर आहे. केमिस्ट्री हाफ अशी त्याची आपण हिंट केलेली आहे. आणि शांततेतला पहिला पुरस्कार हेनरी ड्युनॉट यांना मिळालेला. स्वित्झर्लंडचे ते व्यापारी होते आणि रेड क्रॉस संस्थेचे संस्थापक आहेत. हा प्रश्न वन लाईनर कधीतरी सहज तुम्हाला चलत पडेल बघा की रेड क्रॉस संस्थेचे संस्थापक कोण आहेत, तर हेनरी ड्युनॉट यांना हे आहेत. आणि यांना शांततेतला पहिला पुरस्कार 1901चा मिळालेला. आणि 1969 पासून आता आपण बघितल्याप्रमाणे इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये पण नोबेल पुरस्कार देण्याला सुरुवात झालेली आहे. मग इकॉनॉमिक क्षेत्रातला पहिला नोबेल पुरस्कार रेग्नर फ्रिच आणि जेन टिनबर्गन यांना मिळालेला. बरोबर आहे. मग पहिल्यांदा इकॉनॉमिक्सचा फ्रिच टीन अशी त्याची हिंट करा. बघा हिंट सगळ्या ठिकाणी आणलेले आहेत. पहिला नोबेल पुरस्काराची हिंट साहित्य सुली, वैद्य बहिरा, फिजिक्सचा राजा, केमिस्ट्री हाफ आणि शांतता डू नॉट. शांततेला आपण म्हणतो ना डू नॉट डिस्टर्ब, शांतता म्हणजे शांततेचा डू नॉट असं काहीतरी करून लक्षात ठेवा. आपला उद्देश फक्त ते कसं लक्षात राहील हे आहे. तुम्हाला युट्यूबवर बरेच लेक्चर मिळतील, बऱ्याच ठिकाणी ही माहिती मिळेल, पण लक्षात कशी ठेवायची ही फक्त आपल्या @तुकामने नावाच्या जे यूट्यूब चॅनल आहे MPSC कन्सेप्ट क्लिअर तुकामने, ते चॅनल आहे, ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. एकापेक्षा जास्त वेळा पुरस्कार मिळवणारे मान्यवर कोण आहेत तो पॉइंट आता आपल्याला बघायचा. तर ह्याच्यामध्ये 2 मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. 2 वेळा पुरस्कार मिळवणारे कोण आहेत आणि 3 वेळा पुरस्कार मिळवणारे कोण आहेत. चला तर मग बघूया. 2 वेळा पुरस्कार मिळवणारे एकूण 5 व्यक्ती आहेत बघा. तर कोण 2 वेळा पुरस्कार मिळवणारे आहेत, तर पहिली असणार आहे मेरी क्युरी. 1903ला त्यांना फिजिक्स मधला नोबेल पुरस्कार मिळाला, तर 1911 मध्ये त्यांना केमिस्ट्री मधला पुरस्कार मिळाला. बघा किती गमतीशीर आणि महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो की 2 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळवणारी व्यक्ती, त्यातल्या त्यात महिला, आणि त्यातल्या त्यात फिजिक्स मधला पण पहिला मिळाला आहे आणि केमिस्ट्री मधला पण पहिला मिळालेला आहे. आणि एकाच व्यक्तीला 2दा मिळालेला आहे. म्हणजे हे क्युरी फॅमिली जी होती, मेरी क्युरी यांच्या पतीला पण मिळालेला, मुलीला पण मिळालेला, यांच्या एकाच कुटुंबामध्ये एकूण 5 नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत बघा. अतिशय महत्वाची फॅमिली असावी तरी अशी असावी, एवढी हुशार ते होते. 5 व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे म्हणून यांच्या फॅमिलीला नोबेल मशीन असं पण विनोदानं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत ज्यांना 2 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. लिनस पोलिंग असं त्यांचं नाव आहे. 1954 मध्ये त्यांना केमिस्ट्रीमध्ये मिळालेला, तर 1962 मध्ये पीस म्हणजे शांततेसाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर पुढचे व्यक्ती आहेत ज्यांना 2 वेळा पुरस्कार मिळालेला आहे नोबेल पुरस्कार. जॉन बॅरडिन 1956 मध्ये त्यांना फिजिक्स या अंतर्गत पुरस्कार मिळाला, तर 1972 मध्ये पण भौतिकशास्त्र अर्थात फिजिक्स क्षेत्रामध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला. त्यानंतर चौथे व्यक्ती आहेत फ्रेडरिक सेंगर. तर हे फ्रेडरिक सेंगर जे आहेत यांच्यावरती प्रश्न MPSC 2015ला पडलेला बघा.
त्यांना 1958 मध्ये केमिस्ट्री क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला आणि 1980 मध्ये पण केमिस्ट्री क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला. तर काय प्रश्न होता बघा, अतिशय कशा पद्धतीचा प्रश्न म्हणूयात, फालतू पद्धतीचा असू द्या, तो शब्द मी या ठिकाणी वापरतो. प्रश्न हा नव्हता फ्रेडरिक सेंगर यांना कुठल्या क्षेत्रासाठी मिळालाय, यांना 2दा मिळालाय, असं काहीही प्रश्न नव्हता. तर प्रश्न असा होता की फ्रेडरिक सेंगर यांना केमिस्ट्री क्षेत्रातला पुरस्कार 2 वेळा मिळालेला आहे, तर त्यांना दोन्ही वेळा पुरस्कार मिळालेल्यामध्ये किती वर्षाचं अंतर होतं. बघा, हे 1958 आहे आणि 1980 आहे. असंच प्रश्नकर्त्याला व्हॉट्सअपवर काहीतरी आला असेल सक्सेस स्टोरी की 1958ला पुरस्कार मिळाल्याच्या नंतर तो व्यक्ती शांत बसला नाही, 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर त्याला दुसरा पुरस्कार मिळाला. त्याचं उत्तर आहे 20 वर्ष प्लस. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने काहीही प्रश्न विचारतात, आपल्याला फक्त चौकस राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर चौथी ही व्यक्ती नसून चौथी ही संस्था आहे, ज्या संस्थेला 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. युनायटेड नेशन हाय कमिशनर ऑफ रेफ्युजी, म्हणजे जे स्थलांतरित असतात किंवा रेफ्युजी असतात, शरणार्थी असतात, त्यांच्यासाठी काम करणारी युनायटेड नेशनची ही एक संघटना आहे. त्यांना 1954 मध्ये आणि 1981 मध्ये असं 2 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. ही सर्व माहिती आहे अशी डायग्रामॅटिकली तुम्ही लिहून घ्या आणि प्रत्येक वेळी परीक्षेला जाण्याच्या आधी तुमचं ज्यावेळी रिव्हिजन तुम्ही पुरस्काराचं करता त्यावेळी प्रत्येक वेळी हे व्हिडिओ तुम्ही बघायचे. ते तुमच्यासाठी कंपल्सरी आहे असं म्हटलं तरी चालेल, जेणेकरून तुमचा हा प्रश्न पुरस्कारावरचा चुकणारच नाही. 3 वेळा पुरस्कार मिळवणारे मान्यवर कोण आहे, तर कोणत्याही व्यक्तीस, इंडिव्हिज्युअल व्यक्तीस हा पुरस्कार 3 वेळा मिळालेला नाही, पण एका संस्थेला मात्र 3 वेळा मिळालेला आहे. एकमेव संस्था आहे की ज्याला 3 वेळा शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे, नोबेल प्राइज. ती संस्था आहे रेड क्रॉस. सांगा मग, रेड क्रॉस संस्थेची स्थापना कोणी केलेली, तर ड्युनॉट यांनी केलेली, ज्यांना पहिला पुरस्कार मिळाला होता शांततेचा. तर ह्या रेड क्रॉसला 3 वेळा पुरस्कार मिळालेला आहे या संस्थेला, 1917ला, 1944ला आणि 1963ला. 3ही वेळा कुठल्या क्षेत्रासाठी, तर शांतता या क्षेत्रासाठी मिळालेला. नोबेल पुरस्कार प्राप्त प्रथम महिला कोण आहेत, तो पॉइंट आता आपल्याला बघायचा आहे. तर साहित्य क्षेत्रातले नोबेल पुरस्कार मिळवणारी प्रथम महिला आहेत सेलेमा लेर्गेलोक, 1909 मध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला. त्याच्यानंतर वैद्यकशास्त्रातला पहिला पुरस्कार मिळवणाऱ्या महिला आहेत गर्टे राजनीस कोरी, 1947 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला. त्याच्यानंतर फिजिक्स अर्थात भौतिकशास्त्र क्षेत्रातील पहिला पुरस्कार अर्थात कोण, मेरी क्युरी, 1903 मध्ये. त्याच्यानंतर केमिस्ट्री रसायनशास्त्रातला पहिला पुरस्कार मिळवणाऱ्या महिला मेरी क्युरीच असणार आहेत, 1911 मध्ये. त्याच्यानंतर शांततेमध्ये पहिला पुरस्कार मिळवणारे महिला आहेत बेरोनेस सटनर, 1905 मध्ये. आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातला पहिला पुरस्कार मिळवणाऱ्या महिला आहेत रेलिनोर ॲस्ट्रोम, 2009 मध्ये. आणि 2019 मध्ये पण एका महिलेला मिळालाय बघा, त्याचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी नोट डाऊन करायचंय. आणि त्या दुसऱ्या महिला असणार आहेत, बरोबर आहे, अभिजित बॅनर्जी यांच्या त्या पत्नी आहेत. हे पूर्ण लिहून घेतल्याच्या नंतर खाली तुम्हाला जागा सोडायचे, त्या जे लिहून घेतलेले त्याच्या खाली पेन्सिलने 2019चे लिहायचे, त्यानंतर 2020चे, त्यानंतर तुम्ही जेवढे वर्ष एमपीएससी करणार आहे तेवढे वर्षाचे तुमचे येत जाणार. त्यानंतर नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण मानकरी कोण आणि ज्येष्ठतम मानकरी कोण, हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारतात बघा. तर सर्वात तरुण मानकरी असणार आहेत पाकिस्तानच्या मलाला युसुफझाई, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2014 मध्ये शांततेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, त्या वर्षी त्यांचं वर्ष होतं 17 वर्ष. त्याच्यानंतर ज्येष्ठतम मानकऱ्यामध्ये आर्थर ॲस्किन हे फिजिक्स मधले एक प्राध्यापक आहेत, त्यांनी 2018चा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांचं वय होतं बघा 96 वर्ष, म्हणजे 17 वर्षाच्या एका लहान मुलीला मिळालेला, तर 96 वर्षाच्या आर्थर ॲस्किन यांना पण हा पुरस्कार मिळालेला. हे दोघं जण सर्वात तरुण आणि सर्वात ज्येष्ठ मानकरी असणार आहेत. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बघा, नोबेल पुरस्कार आणि भारत. मग याच्यामध्ये पण 2 पॉइंट आपल्याला करायचे की नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय, थेट भारतीय नागरिक असलेले, आणि दुसरा पॉइंट असणार आहे की नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय वंशाचे, बरोबर आहे, जे भारताच्या नागरिक आता नाहीत परंतु ते भारतीय वंशाचे आहेत, ते व्यक्ती आपल्याला बघायचे. तर नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय मान्यवर 5 आहेत आणि भारतीय वंशाचे 5 आहेत, असे एकूण 10 जणांना नोबेल पुरस्कार ज्यांचा भारताशी संबंध आहे त्यांना मिळालेला आहे. तर बघूयात एक एक माहिती. भारतीय कोण आहेत बघा, तर पहिले भारतीय आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला अर्थातच रवींद्रनाथ टागोर, 1913 मध्ये त्यांना साहित्य क्षेत्रासाठी गीतांजली या त्यांच्या महाकाव्यासाठी तो पुरस्कार दिलेला. आणि ते पहिले गैर युरोपीय आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर C.V. रमन यांना 1930 मध्ये फिजिक्स या क्षेत्रासाठी पुरस्कार मिळालेला, रमन इफेक्ट त्यांनी मांडलेला बघा. त्यानंतर 1979 मध्ये मदर तेरेसा यांना शांततेचा पुरस्कार भेटला. त्यानंतर अमर्त्य सेन यांना
1998 मध्ये अर्थशास्त्र या क्षेत्रातील नोबेल प्राइज मिळालं. आणि कैलास सत्यार्थी यांना 2014चा शांततेचा पुरस्कार मिळाला. कोणासोबत विभागून मिळालेला तर आत्ताच्या ज्या तरुण आपण सांगितलेल्या मलाला युसुफजाई या दोघांमध्ये विभागून मिळालेला. अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आठवली म्हणून सांगतो की दोघांमध्ये ज्यावेळी विभागून पुरस्कार, तिघांमध्ये विभागून पुरस्कार दिला जातो त्यावेळी ती रक्कम पण त्याच ह्याच्याप्रमाणे विभागली जाते, बरोबर आहे. आणि त्यांच्या योगदानाप्रमाणे पण कधी कधी रक्कम विभागतात. ते पूर्ण अधिकार नोबेल फाउंडेशनला आहेत की कोणाला किती रक्कम द्यायची. म्हणजे दोन व्यक्तीला मिळाला म्हणजे बरोबर हाफ करत नाहीत. कधी कधी एकाला जास्त देतात, एकाला कमी देतात, कधी कधी बरोबर हाफ करतात. ते वाटा कसा करायचा ते त्यांचं काम आहे, आपलं नाही ते. त्यानंतर पुरस्कार मिळवणारे भारतीय वंशाचे कोण कोण मानकरी आहेत ते 5 व्यक्ती आपल्याला बघायचे आहेत. तर पहिले असणार आहेत हरगोविंद खुराना. 1968 मध्ये वैदिक शास्त्रातलं नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला. कृत्रिम हे जे असतं आपलं DNA वगैरे त्या जेनेटिकमध्ये ते काम करणारे हरगोविंद खुराना आहेत, त्यांना मिळालेलं पुरस्कार. त्यानंतर एस चंद्रशेखर यांना 1983चा पुरस्कार मिळालेला आहे भौतिकशास्त्र फिजिक्समध्ये. त्यानंतर व्ही रामकृष्णन यांना 2009चा पुरस्कार मिळालेला आहे केमिस्ट्रीमध्ये, बरोबर आहे. MPSC 2011 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की व्ही रामकृष्णन यांना 2009चा केमिस्ट्री क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, तर त्यांना कुठल्या 2 देशाच्या शास्त्रज्ञांसोबत तो पुरस्कार विभागून भेटला होता, तर त्याचं आहे बघा USA आणि इस्रायलच्या शास्त्रज्ञांसोबत त्यांना विभागून भेटलेला आहे. त्यानंतर चौथे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत ज्यांना नोबेल प्राइज मिळाला 2001चा साहित्यातला, त्यांचं नाव आहे VS नायपॉल. आणि 5वे आहेत आत्ता 2019चा ह्या करंटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा अभिजित बॅनर्जी, ज्यांना अर्थशास्त्र क्षेत्रातला हा पुरस्कार मिळालेला आहे. हे व्यक्ती भारताचे नागरिक नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त भारतीय वंशाचे, ओरिजिन त्यांचं इंडियन असणार आहे, परंतु ते लोक आपल्या भारताचे नाही आहेत. तर ते लोक कुठल्या देशाचे आहेत हा पण प्रश्न मग पडेल ना, मग ती पण माहिती तुम्हाला सांगतो बघा, इकडे लिहितो. हरगोविंद खुराना हे USA आहेत होते. त्यानंतर एस चंद्रशेखर हे पण USAचेच होते. त्यानंतर व्ही रामकृष्णन जे आहेत ते UK युनायटेड किंगडमचे होते. त्यानंतर VS नायपॉल पण युनायटेड किंगडमचे नागरिक आहेत. आणि अभिजित बॅनर्जी आहेत ते पण USAचे नागरिक आहेत. त्यानंतर अजून एक गोष्ट या ठिकाणी आपण बघणार आहोत की या पुरस्काराबद्दलची थोडी इंटरेस्टिंग काही फॅक्ट्स आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो. त्या इथं नोट डाऊन केलेल्या नाहीत, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांचं ॲव्हरेज वय हे 60 वर्ष आहे. ॲव्हरेज वय किती वर्ष आहे? 60 वर्ष सर्वांना पुरस्कार मिळालेल्याचं आहे. त्यानंतर पुढची एक इंटरेस्टिंग माहिती अशी आहे बघा की फक्त 2 व्यक्ती असे आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार पण मिळालेला आहे आणि ऑस्कर पुरस्कार पण मिळालेला आहे. त्यांचं नाव लिहून घ्या. पहिले व्यक्ती आहेत जॉर्ज बेनॉर्ड शॉ आणि दुसरे आहेत बॉबी डॉलन. ह्या 2 व्यक्तींना नोबेल पुरस्कार पण मिळालेला आहे आणि ऑस्कर पुरस्कार पण मिळालेला आहे. त्यानंतर 2 लोक असे आहेत बघा, 2 व्यक्ती असे आहेत मान्यवर की ज्यांना त्यांचं नोबेल प्राइज विकून टाकावं लागलेलं आहे. एकाला कॉन्ट्रोवर्सीमुळे विकून टाकावं लागलेलं आहे, तर एकाला अतिशय आजार पण आलं होतं, त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांना विकावं लागलेलं आहे. पहिले व्यक्ती आहेत बघा जेम्स वॅटसन. 1962 मध्ये त्यांनी त्यांचा पुरस्कार विकून टाकला. जातीयवादाचं कारण त्यांनी दिलेलं आहे विकण्यामागे. आणि लिओन लँडरमॅन नावाचे व्यक्ती होते, त्यांनी 1988 मध्ये त्यांचं नोबेल पुरस्कार जे आहे ते विकून टाकलं. आजारपण हे त्यांचं कारण होतं. त्यानंतर अजून एक माहिती लिहून घ्या. 2 जणांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. एक आहेत जेन पॉल स्टेरिन, साहित्यातला पुरस्कार त्यांना भेटला होता परंतु त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. दुसरे आहेत ले ड्यूक थो, ज्यांना शांततेतला पुरस्कार मिळालेला, त्यांनी पण स्वीकारण्यास नकार दिला. सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे देश या ठिकाणी लिहितो बघा. एक असणार आहे USA पहिला, दुसरा असणार आहे जर्मनी, आणि तिसरा असणार आहे देश ब्रिटन, UK युनायटेड किंगडम म्हणा. बरोबर. तर ह्या 3 देश आहेत क्रमानं ज्यांना सर्वाधिक नोबेल पुरस्कार आतापर्यंत भेटलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे नोबेल पुरस्काराबद्दलची जेवढी जास्तीत जास्त माहिती एकाच ठिकाणी काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. हा भाग 1 आहे मित्रांनो. भाग 2 मध्ये आपण काय बघणार आहोत तर ह्याच्यानंतरचे दुसरे पुरस्कार कुठले कुठले आहेत. मॅन बुकर पुरस्कार असतो, ऑस्कर पुरस्कार असतो, त्यांची पण अशीच कधीच न बदलणारी माहिती जी विधान नंबर 2 आणि विधान नंबर 3 मध्ये पडणार आहे. तुम्ही हे सगळं आहे असं लिहून घ्यायचंय आणि लिहिल्याच्या नंतर काय करायचंय तर त्याच्या खाली जागा सोडायची आणि त्या ठिकाणी 2019चे पुरस्कार तुम्हाला सगळे घ्यायचे आहेत. कुठून नोट डाऊन करायचे तर ऑल इंडिया रेडिओ न्यूजचं हे तुकामणी नावाचं जे आपलं चॅनल आहे ते चॅनल तुम्ही जॉईन करा आणि ऑक्टोबर महिन्यातले
तिथं विथ हिंट दिलेले आहेत, ते तुम्ही पुरस्कार सगळे नोबेल पुरस्कार लिहून घ्या. तर हे लेक्चर कसं वाटलं ते मला नक्की सांगा खाली कमेंटमध्ये, आणि असाच प्रतिसाद देत जा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. बरोबर आहे. आणि नोबेल पुरस्काराची जास्तीत जास्त माहिती काढण्यासाठी थोडा वेळ लागला, आणि पुढचं लेक्चर आपण भाग नंबर 2 जो आहे तो लवकरच घेऊन येऊयात. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पुरस्कार झाल्याच्या नंतर आपण राष्ट्रीय पुरस्काराची पण अशीच माहिती बघूयात, की भारतरत्न बद्दलची इत्यंभूत माहिती, कधी सुरुवात झाली, काय झालं. त्यानंतर पद्म पुरस्काराची पण बघूयात. त्यानंतर जे काही सरस्वती सन्मान असतो, त्याच्यानंतर आपला ज्ञानपीठ पुरस्कार असतो, सगळ्या पुरस्कारांची कधी न बदलणारी माहिती अशीच विथ हिंट आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. तर थँक्यू. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह भाग 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.